फैजपूर येथे गावठी कट्टा, लोखंडी रॉड, चाकू, दगड घेऊन दहशत वाजवणारा आरोपी शेख आरिफ शेख कलीमसह 4 अटक. फैजपूर येथे दिनांक 10 जून 2025 रोजी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास सुभाष चौकात फिर्यादी सुमित उर्फ छोटू मार्तंड साळुंके व त्याचा मित्र अमोल तायडे व सागर भालेराव हे तिघे मित्र चहा पिण्यासाठी सुभाष चौकात जात असताना दुपारी 3 वाजेच्या सुमारास हॉटेल त्रुभावी येथे बिलावरून झालेल्या भांडणात फिर्यादी सुमित साळुंके यास जातीवाचक शिवीगाळ का केली असे आरोपी शेख आरिफ शेख कलीम यास फिर्यादी साळुंके यांनी फोनवरून विचारल्याचा राग मनात धरून आरोपी शेख आरिफ शेख कलीम याचा भाऊ शाहरुख शेख, आसिफ शेख व मुलगा आकिब शेख सर्व राहणार फैजपूर यांनी फिर्यादी सुमित साळुंके तसेच त्यांचे मित्र अमोल व सागर यांना जातीवाचक व आई बहिणीवरून शिवीगाळ करून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपितांनी हातात लोखंडी रॉड, चाकू व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी याचेवर गावठी कट्टा रोखून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. लागलीच फैजपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने आरोपितांच्या हातातील मारहाणीत वापरण्याचे साहित्य हस्तगत केल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला फिर्यादी सुमित उर्फ छोटू साळुंके हॉटेल मॅनेजर यांच्या फिर्यादीवरून वरील 4 आरोपी विरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला CCTV NS गुन्हा रजिस्टर नंबर 199/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1), 118(1), 115(2), 352, 351(3), 3(5) सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम 3(1)(3)(1) प्रमाणे दाखल झाला आहे. गुन्ह्यांचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर भाग कृष्णकांत पिंगळे करीत आहे. वरील 4ही आरोपींना फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे. अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.